हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरीत. त्याच्यासाठी मी इथे 2 वांगी घेतली आहेत. हे जवळपास 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत ज्या मी सोलून घेतलेल्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे. आता मी टोमॅटो इथे एकच घेतलेला आहे. जर तुमच्याकडे म्हणजे भरीतात जर आपण टोमॅटो टाकला तर ते थोडंसं आंबटपणा येतो. जर तो आंबटपणा तुमच्याकडे जास्त चालत असेल तर तुम्ही 2 टोमॅटो घेऊ शकता. आमच्याकडे एकच खातात म्हणून मी एकच घेतला आहे. त्याच्यानंतर मिरच्या या तुमच्या स्पायसीनेसप्रमाणे घ्या. आम्ही मीडियम तिखट खातो त्याच्यामुळे या 4 मिरच्या आणि लसूण आहे. याच्यात आपण हे जे लसूण आहे हे वांग्यात टाकून भाजणार पण आहोत आणि थोडं मिरची लसूणची पेस्ट किंवा आपण ठेचा आपण करून त्या भरीतात ॲड करणार आहोत. जे वांगे आहेत हे आता आपण मधून स्लिट करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. यामुळे आतमध्ये कुठली अळी वगैरे काही असेल तर तेही समजते आणि भाजलेही छान जातं आतून. तर दोन्ही वांग्यांना मी अशा प्रकारे स्लिट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. ते बघू शकता दोन्ही वांग्यांच्या आत असं लसूण टाकलेलं आहे. आता यांना आपण वरतून असं तेल लावून आणि भाजून घेऊया. आता इथे बघू शकता हे वांग्याला अशा प्रकारे तेल लावून झालेलं आहे. हे मी असं एक स्टँड ठेवला आहे, ह्याच्यावर मी आता असं वांगं ठेवून भाजून घेणार आहे. दोन्ही वांगे छान असे खालीवर बारीक गॅसवर भाजायचे आहेत, कारण हे वांगे मोठे असल्यामुळे ते बाहेरून लवकर भाजले जाईल आणि आतून कच्चे म्हणून छान बारीक गॅसवर भाजल्यामुळे दोन्ही साईडनी भाजले जाईल. दोन्ही वांग्यांना मी तेल लावलेलं आहे. आणि शक्यतो आपण जेव्हा असं वांगं गॅसवर भाजतो वांगे गॅसच्या खाली एखादी अशी प्लेट ठेवावी, जेणेकरून तुम्ही बघू शकता हे जे वांगं आहे भाजताना याचं तेल पडतं तर ते या प्लेटमध्ये पडेल, नाहीतर मग खाली सगळं खराब होईल. तर एक जस्ट एक ॲडवाईस आहे की थोडी तिथं त्याच्या खाली प्लेट ठेवावी. आता आपण वांगं भाजून घेऊ. तर वांगं भाजण्याची प्रोसेस चालू आहे. तुम्ही बघू शकता गॅस पण जास्त बारीक वांगे भाजीपर्यंत एका साईडला आपण मिरच्याही भाजून घेणार आहोत. मिरच्यांना जास्त भाजायचा नाही, थोडंच रोस्ट करायचं आहे, कारण आपण त्या मिरच्या लसणाचं एक ठेचा करणार आहोत. थोड्याशा गॅसवर बारीक घेणार आणि याच मिरच्या आपण मिक्सरमध्ये बारीक करू. मिरच्या मी अशा भाजून त्यांचं डेट काढून घेतलेलं आहे. जास्त अशा भाजल्या नाही आहेत, थोडंसं एक रोस्ट केलं आहे. आता हे आपण वाटून घेऊ. तुम्हाला हे असं नको असेल की मिरची लसूणच्या ठेचा नसून टाकायचं तर नॉर्मल तुम्ही आपलं तिखट टाकून पण भरीत करू शकता, पण असं करून बघा, याच्याने फ्लेवर खूप छान येतो. असं एका साईडने भाजायचं, थोडंसं याला टर्न करून घ्यायचं. सगळीकडून टर्न करूनच भाजायचं आहे, जेणेकरून ते सगळीकडून भाजले जाईल, तिथे कच्चं राहणार. एक टोमॅटो जो घेतला आहे तो असा थोडासा भाजून घेऊया. त्याला पण जास्त नाही, थोडंसं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. वांगे आता भाजून झालेले आहे. चेक करण्यासाठी इझिली जागा आहे, म्हणजे तयार आहे. आता याला आपण गॅसवर घेऊन घेऊ. त्याच्यानंतर त्याला गार होईल थोडंसं, म्हणजे त्याचं आपल्याला साल काढण्यास सोपं होईल. गार झालं तर त्याच्यावर सालं काढू. आता 10 मिनिटं झाली, त्याच्यामुळे आता आपण याचं साल काढून अजूनही गरम आहे, बट त्याचा चटका नाही लागत. सो आपण हे अशा प्रकारे दोन्ही पण वांगे सोलून घेऊ. दोन्ही पण वांगे सोलून झालेले आहेत. त्याच्यात आपलं लसूणही शिजलं आहे. आपण वांग्याचं लसूण चॉप करून घेऊ. एक महत्त्वाची टीप म्हणजे वांगे आता मी इथे कापून घेतलेले आहेत. वांग्यामध्ये थोडंसं काळसर दिसत असेल तर हे राहू द्यावं. याला वांग्याला भाजल्यावर वॉश करून नये. आणि हे जे तुम्हाला दिसते हे वांग्याचंच तेल आहे किंवा वांग्याला जे आपण ज्यूस म्हणू शकतो आपण, तो आहे. हा फेकायचा नाही आहे आणि वांगे धुवून घ्यायचे नाही आहे भाजल्यावर, नाहीतर हे सगळं वाहून जाईल आणि भाजीला चव येणार नाही.
तर आता आपण ते कढई तापत ठेवली आहे. आता याच्यात फोडणी करूया. कढई तापली आहे, त्याच्यात मी आता 2 चमचे तेल घालणार आहे. तेल थोडं तापल्यावर त्याच्यात आपण जिरे घालू शकतो. जिरे छान फुलले आहेत. आता त्याच्यात आपण कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. थोडा गुलाबी झालेला आहे, आपण त्याला ब्राऊन करायचा नाही. त्याच्यात आता आपण जो भाजून कापून घेतलेला जो टोमॅटो आहे ते बघू शकतो, तो आता आपण त्याच्यात घालणार आहोत. ते टोमॅटोही घातलेला आहे. टोमॅटो थोडासा परतून झाला की आपण जे मिरची लसूणचं वाटण केलेलं आहे किंवा जो ठेचा आहे तो आपण याच्यात घालणार आहोत.